सरचिटणीस एका विधानसभेमध्ये जाऊन पैसे वाटू शकतो, पाकिट वाटतोय, हा आरोपच मला हास्यास्पद त्या ठिकाणी वाटतोय। आपण बघाल कालपासून महाविकास आघाडीनं या ठिकाणी निवडणूक आपल्या हातातून गेले हे त्यांच्या वर्तनातून, त्यांच्या वागण्यातून दिसून येते। उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला पराभव स्पष्ट समोर दिसतोय। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खोटं नॅरेटिव्ह सेट करून लोकांच्या मनामध्ये काही अंशी संभ्रम निर्माण करून महाराष्ट्रात थोडे यश मिळालं। आता या निवडणुकीमध्ये कालपर्यंत प्रचार संपेपर्यंत त्यांनी सभांच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून काही परसेप्शन सेट करण्याचे प्रयत्न केले, परंतु ते सपशेल अपयशी ठरले। आम्ही सत्ताधारी पक्ष म्हणून किंवा महायुती म्हणून त्यांचे सगळे नॅरेटिव्ह त्या ठिकाणी चुकीचे आहेत हे सांगण्यात यशस्वी ठरलो। विकासाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने काय केले, राज्य सरकारने काय केले हे सांगितलं। भविष्यामध्ये आम्ही राज्य सरकार आमचा आल्यावर आम्ही काय करणार आहोत, कशा प्रकारे महाराष्ट्राची प्रगती होणार आहे हे आम्ही त्या ठिकाणी सांगितलं। परंतु आता महाराष्ट्रात ज्या योजना दिल्यात, लाडकी बहीण योजना असेल, मी महाराष्ट्रभर फिरतोय, कालच मी शिर्डीला होतो, जवळपास 10,000 महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या। लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, प्रशिक्षण योजना 10,000 पर्यंतची, शेतकऱ्याची कर्जमाफी असेल, वीज बिल माफ असेल, अशा अनेक योजना या ठिकाणी आज महाराष्ट्रातल्या मतदारांना प्रभावित करणाऱ्या ठरल्यात, विश्वास देणाऱ्या ठरल्यात। आणि त्याच्यामुळे या योजनांना विरोध करणारं विरोधी पक्ष आहे। कारण देवेंद्रजींच्या काळातल्या प्रकल्पांना स्थगिती देण्याचं काम स्थगिती सरकार म्हणून उद्धवजींनी ओळख केली, परंतु शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रगती आणि गती या सरकारने घेतले।